हे 5% नालायक लोकांमुळे तुम्हाला पण बदनामीला सामोरं जाऊ राहिलेले. तुमचा काय दोष नाही हो. जो माझा पोलीस कर्मचारी रस्त्यावर राहतो, काम करतो, त्या बिचाराला कधी पगाराव्यतिरिक्त कधी काय लाभ मिळाला नाही. पण हे नालायक अवलादीचे हे लोक 4-6 लोकांनी किती पोलीस यंत्रणा बदनाम केली. जर बघा, ऐका सर, आम्ही गरीब कुटुंबातले, आमच्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्हाला सगळ्याला गाडीत टाकून आणलं. अर्ध्या रस्त्यापर्यंत आणलं आणि तिथं गाडी लावली. शेतात नेलं आम्हाला. 50 तोळे सोनं द्या म्हणे, नाही तर तुमच्या पोरांना आतमध्ये करीन म्हणे, मोकळ टाकून देईन म्हणे त्यांच्यावर, त्यांना अमके जेलमध्ये नेईन, तमके जेलमध्ये नेईन. इतकं आम्हाला त्रास दिला सर. आम्ही जेवण सुद्धा करीत नाहीये. 2 महिने झाले आम्हाला झोप सुद्धा नाहीये. इतका त्रास दिला त्यांनी. आणि म्हणे 50 तोळे सोन्याला 1 रुपया सुद्धा कमी घेणार नाही. आम्ही माझे नातू शाळेत सुद्धा नाही टाकले. आम्ही कसे कसे दिवस काढू लागलो. आम्हाला माहिती, सगळे घेऊन आले ते आमच्याकडून. नाव काय? नाव सांगा. नाव सांग. इकडे उठे. तुला नाव माहितीये का? नाही नाही, गोरे साहेब आहे. गोरे साहेब, गोसावी साहेब आहे. अजून चव्हाण साहेब आहे. जाधव साहेब, चव्हाण साहेब, आणखी मला एवढे नाही माहिती. 2 भाऊसाहेब. उठे. उठून सांग. थांब. आता सोडायचं नाही यांना. आता उठायचंच नाही. आता पार SP सहित निलंबित करू. भाऊसाहेब नाही का, त्याने आम्हाला दोघींना लोटलं. माझी प्रेग्नेंट सून आहे, तिला सुद्धा लोटलं. याच्या डोक्यावर परिणाम झाला. याला झोपेच्या गोळ्या चालू केल्या. माझं ते गोरे साहेब आहे. अजून गोरे साहेब आणि अजून कोणते गोसावी साहेब आहे. यांनी आम्हाला या पोलीस स्टेशनला सुद्धा आणलं नाही, जंगलात नेलं आणि तिथं आम्हाला तिघं मायले केलं. धमकी दिली, 50 तोळे सोनं भरून द्या म्हणे, नाही तर तुमच्या पोराला मी अमक्या जेलला पाठीन, तमक्या जेलला पाठीन. मोका कोणचा आहे ते मोका त्यांच्या हे करीन म्हणे. या साहेबांनी आम्हाला 2 महिने झाले झोप नाही. 200 ग्राम घेतलं. 200 ग्राम प्युअर रवा घेतला आमच्याकडून. ते बी त्यांनी हे पावती, ही त्याची पावती आहे. गळ्यातलं सुद्धा काढून घेतलं त्यांनी सगळं. ही टीम NCPची, त्यांनी आम्हाला वारंवार हे करतात. आणि आम्ही पावती मागितली, पावती दिली नाही, काहीच दिलं नाही. तुम्ही कुठले आहेत? तुम्ही आता बसा. तुम्ही कुठले आहेत? तुम्ही हे गंगापूरच्या. तुमचा दुसरा विषय ना. हा, थांबा 2 मिनिटं ऐकून घ्या. आता तुम्ही एका कुटुंबातले का? तर तुमचं नाव आणि ते सांगा. जरा रेकॉर्डिंग करा. माझं नाव अश्विनी सौरभ भावे. सर्वात प्रथम आमच्या घरी पित्राचा कार्यक्रम होता. पितर पाट्या दिवशी ते आले सकाळी. आमचे एक दुकान होते चौकामध्ये. आम्हाला माहित पण नाही, त्यांनी परस्पर तिथला माल काढून घेतला आणि एक मुलगा ठेवलेला होता त्या दुकानावर. तर त्याच्या भरोश्यावर त्यांनी काय केलं काही नाही माहित नाही, पण त्या दुकानावर गेले, डायरेक्ट तिथले 120 ग्रॅम माल काढून घेतला. आम्ही झोपेतच सकाळी, आम्हाला माहितच नाही. माझे मिस्टर विचारायला गेले त्यांना, तर त्यांनी डायरेक्ट त्यांना म्हणे, तुला लगेच दुकान बंद करून आतमध्ये मारहाण केली. ह्या कोणता नाही, हा कोणता कायदा आहे? डायरेक्ट म्हणे इतके 600-700 ग्रॅम घेतलं आमच्याकडून तेव्हा. 700 ग्रॅम. आमच्यावर बँकेचं कर्ज आहे. आम्ही बँकेचं कर्ज काढून दुकान टाकली होती. आमच्याकडे काही स्वतःचं भांडवल नव्हतं ना. बँकेचं कर्ज काढून आम्ही दुकान टाकली होती. आता आमच्यावर 50 लाख कर्ज, आम्ही कुठून फेडणार आहे सगळं? एकदा नाही थांबले ते 17 वेळेस आले. आतापर्यंत 5 ते 6 वेळेस. एकदा 10 लाख रुपये. एकदा किती ग्रॅम घेतला? एकदा 150 ग्रॅम घेतलं, एकदा 700 ग्रॅम घेतलं आणि एकदा मला असं वाटतं 3 लाख रुपये कॅश. आता दिवाळीच्या वेळेस माझे मिस्टर खाली गेले होते, पाहुणे आले म्हणून सोडायला. डायरेक्ट त्यांची गाडी आणि टॉवेलवर जोडलं. पॅन्ट सुद्धा घालू दिली नाही म्हणे, लगेच चल आमच्या गाडीत. बोलत माझं 3 वर्षापूर्वी दुकान बंद झालेलं आहे, तरी त्याच्यावर वारंवार माझ्यावर लूट केली. पहिल्या वेळेस झाले 50 लाखाचं कर्ज काढून मी सोनं घेतलं. त्यावेळेस मला 850 ग्राम त्यांनी घेतलं. आपली रिकव्हरी केली दुकानातलं. आजच्या घडीला आता काय माहिती, मला 56 लाख रुपये. त्याच्यानंतर 220 ग्राम रिकव्हरी केली परत येऊन एक वर्षानंतर.
आणि आत्ता माग परत एकदा 3 लाख रुपये घेऊन गेली रोख. हे माझ्यावर कर्ज सगळं, आमच्या घराला नोटीस लागल्या. मनोहर गोसावी आणि चव्हाण, PSI गोरे साहेब. मनोहर गोसावी, रणजित जाधव आणि चव्हाण साहेब, गिरी साहेब, हा कर्डिले पण होते. यांनी आम्हाला वारंवार इतका मानसिक त्रास दिलेला आहे, आर्थिक सुद्धा इतकं लुबाडलं की आम्हाला आता रोडवर यायची वेळ आलेली यांच्यामुळं. आमची सगळं म्हणजे आमच्यावर बँकेचं कर्ज आहे, आमच्याकडे काय वैयक्तिक भांडवल नव्हतं, पण यांनी हे लिगल चोर झाले, यांनी सगळं लुटून नेलं. माझे लहान लेकरं, त्यांना म्हणलं आमची CCTV फुटेज पहा. तुम्हाला वाटतं ना आम्ही घेतलं? कॅमेरे बसवलेले घराघरात, त्यांनी कॅमेरे सुद्धा पाहिले नाही, डायरेक्ट यांना घेऊन गेले आणि म्हणे तुमचं एन्काउंटर करून असं करू, असं काय गावला नेऊन तिथे धमकी दिली. डायरेक्ट म्हणे एन्काउंटर करू म्हणे, इतक्या गुन्ह्यामध्ये टाकून तितक्या गुन्ह्यामध्ये टाकू. मध्ये काय गावलं? काय गावलं? गाडी थांबवली, माझ्या मिस्टरांना BP वाढून गेला आणि माझ्या मुलाला आणि मिस्टरांना म्हणे तुमचं एन्काउंटर करू म्हणे, तुम्हाला खुनाच्या ह्याच्यात दाखल करू, तुम्हाला कसे सुटते तर पहा म्हणे, तुम्ही तुमच्यावर 25-30 केसेस टाकू म्हणे आम्ही, पण आत्ताच्या आत्ता पैसे भरा म्हणे. 3 वर्ष झाले आम्ही असं